हॅलो गाईज, आज आहे होळी आणि मी बनवणार आहे माझ्या मम्मी सोबत पुरणाची पोळी. सो लेट्स गो. अच्छा आई, तर आता आपण पुरणपोळी आणि आमटी भात बनवतोय, तर त्यासाठी काय काय सामान लागतं सांगून टाक लवकर. चण्याची डाळ, गूळ, विलायची, मिरी आणि सूप हे आम्ही दळून टाकतो पूर्ण. हे दळून टाकायचं. हां, गूळ त्याच्यामध्ये गुळाच्या पाकामध्ये ते शिजून घेतो. गुळाच्या पाकामध्ये ते शिजवून घ्यायचं सगळं. तर गाईज, आता मी पुरण रेडी केलंय, खोबरं पण किसून ठेवलंय आणि बाकीचं आता काय करायचं आई? आई काय करायचंय आई? आमटीला तर आता आपण काय बनवतोय? पुरणपोळी. पुरणपोळी की आमटी भात? आता आमटी भात झाला, आमटी बनवायची. ओके. आता आमटी बनवायला घेतो आम्ही लोक. त्याच्यासाठी आई आता मला सामग्री काढून देते. ते काय करू मी? आमटीचा मसाला भाजायचा, भाजून दळायचा पहिल्यांदा. सो आधी आता आम्ही आमटी बनवायला घेतली आहे, तर त्यासाठी मी 4 कांदे घेतलेत. आता मला त्याच्यामध्ये 2 भाजायचे आणि 2 फोडणीला. बरोबर? त्यातलं ते जो असतो ना कांदा मधला काढायचा, तो काढायचा. ठीक आहे. तर मी हा कांदा आता फटाफट चॉप करते आणि तुम्हाला पुढचं दाखवते. हा जो मसाला आहे त्यामध्ये जिरे, धने, लसूण, तेजपत्ता आणि हे काय असतं? विलायची, दालचिनी, विलायची आणि सुकं खोबरं. आणि हा का काढून ठेवलाय? ते फोडणीचं आहे. तेजपत्ता हे वेगळं फोडणीला टाकायचं. ओके. अजून कांदा आणि हे तांदूळ भाजून टाकायचे. तांदूळ भाजून पण टाकायचे आणि डाळ पण भाजायची ना? डाळ पण. ठीक आहे. कांदा, हे गरम मसाले आणि हा खोबरं ना, हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे. आई, तुला कोणी शिकवलेली ही डिश? आय मीन ही रेसिपी? तुझ्या मम्मीनी? ही तुमच्या साईडची आहे ना? लाईक आम्ही नगरचे. नगर. कठीण आहे. काय काय लागतं याच्यासाठी? चण्याची डाळ काढ ना एका प्लेट मध्ये. चण्याची डाळ आहे कुठे? माझ्या मम्मीने गुळाचं पाक वेगळं काढून ठेवलंय आमटीमध्ये टाकायला. गाईज, आता हे सर्व भाजून झालंय. आता नेक्स्ट ह्यांना मला भाजायचं आहे आता. चला तर मग आपण ह्यांना भाजूया. फोडणीचं जिरे टाकली ना याच्यामध्ये. हा, जिरे, लसूण आणि तेजपत्ता हे सगळं त्याच्यात दळून घ्यायचं. हे सगळं ना, म्हणजे ते नाही, हे दळायचं फोडणीला. शपथ, एवढं सगळं सामान आहे, मला काहीच लक्षात नाही. हे फोडणीचं आहे आणि हे मसालाच आहे. हे मसाल्यात टाकायचं. ठीक आहे, तू इथेच उभी राहा, नको जाऊ. तुला पाणी टाकावं लागेल याच्यात.
आता आमटीचा मसाला रेडी आहे. फुल रेड रेड झणझणीत तिखट आणि फोडणीला आहे डाळ तांदूळवालं आणि हे खोबरंवालं. आता सगळी सामग्री रेडी झाली आहे आमटीची. आता मी आमटीला फोडणी देणार आहे. अजून एक टाक. बस. 2-3 चमचे तेल मी टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जाणार आहे कढीपत्ता फोडणीचं आणि हे खोबरंवालं आणि ते खोबरं लसूण जिरी टाक त्याच्यात एकत्र ना. आणि हे सुकं ते नंतर टाक. पहिले हे तर टाक फोडणीला. ते लाल होते. सगळी कामं झालेली आहेत. आता मम्मी थोड्या वेळात पुरणपोळी बनवायला घेईल. तोपर्यंत मी जाते जरा गार्डनमध्ये. आमच्या गार्डनमध्ये होळी बनवली आहे, ती बघूया. अरे इथून वाह वाह, क्या बात है. चांगली झाली ना. हो, क्या बात है. आली ना फुगलेली. हो. झाली. तर आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. आता मला खूप भूक लागली आहे. आता मी बसणार आहे जेवायला. सो जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.